नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण टोमॅटोचा सार कसा करायचा ते बघणार आहोत। हा टोमॅटोचा सार अगदी चटपटीत तिखट असा लागतो। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 5 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत। वजनाप्रमाणे हे 250 ग्रॅम टोमॅटो आहेत। शक्यतो टोमॅटोचा सार करताना तुम्ही अशी पिकलेलीच टोमॅटो घ्या, कच्चे असे टोमॅटो घेऊ नका। असे लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे सार चविष्ट बनतो। हा सार तयार करण्यासाठी आपल्याला जे वाटण लागेल ते तयार करून घेऊया। एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे। 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। इथे मी ओला खोबरा घेतला आहे। ओल्या खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते त्याचा अर्धा भाग इतका खोबरा आपण ह्या वाटणामध्ये वापर करणार आहोत। एक काश्मीरी मिरचीमुळे आपला जो सार आहे त्याला छान रंग येतो। 3 संकेश्वरी मिरची घेतल्या आहेत। मिरचीमुळे साराला एक छान चव येते। 6 ते 7 काळी मिरी, धणे 1 चमचा, बडीशेप अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा घेतली आहे। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण जी मिरची आहे त्याचे तुकडे करून घेऊयात। मी इथे काश्मीरी मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत। त्याचप्रमाणे जी संकेश्वरी मिरची घेतली होती त्याचेही तुकडे करून घेतले आणि जे बाकीचे आपण मसाले घेतले होते तेही आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। थोडं पाणी ॲड करून घेऊया आणि 5 मिनिट आपण बाजूला ठेवूया। टोमॅटो आपण घेतले होते ते मी असे कट करून घेतले आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ॲड करून घेऊया। कांदा, लसूण, आलं आणि जो खोबरा आहे तोही आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आणि जे आपण मिरची, धणे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते नरम झाले आहेत। आता तेही आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। मिक्सरमध्ये आपण याची फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्याला अशी याची पेस्ट तयार करायची आहे। आपण याच्यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही। तुम्हाला जर टोमॅटोमधील बिया नको हव्या असतील तर तुम्ही काढून टाका। कढई गरम झाल्यानंतर मी गॅस फ्लेम लो केली आणि आता याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल ॲड करून घेतलं। अर्धा चमचा जिरा ॲड केला। जिरं थोडं तडतडायला लागलं की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करून घेऊयात। 5 ते 6 लसूण मी अशा कट करून घेतल्या होत्या त्या ॲड करून घेतल्या। 1 हिरवी मिरची मी ॲड करून घेतली। ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे। कढीपत्त्याची पाने ॲड करून घेतली। लसूण मधील कच्चेपणा गेला आहे। आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते आपण या फोडणीमध्ये ॲड करून घेऊया। हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये परतून घेणार आहोत। वाटणामध्ये जो कच्चेपणा आहे तो पूर्ण जाईपर्यंत आपण फोडणीमध्ये तो परतून घ्यायचा। एकंदर 2 मिनिट मी हा मसाला फोडणीमध्ये परतून घेतला आहे। मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट मसाला आणि पाव चमचा हिंग ॲड करून घेऊया। मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला होता त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलं व ते पाणी मी ह्या मसाल्यामध्ये ॲड करून घेतलं। कढईवर झाकण ठेवूयात आणि ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलं। 3 मिनिट झाले आहेत। आपण आता झाकण बाजूला काढून घेऊ। ताटामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला ओतायचं नाही। ते पाणी आपण ह्या सारामध्ये आपण नंतर ॲड करणार आहोत। चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करून घेऊया। एका वाटीमध्ये 1 चमचा बेसन, थोडं पाणी ॲड करून मी भिजत ठेवलं होतं ते बेसनचं पाणी आपण ह्या सारामध्ये ॲड करून घेऊया। बेसनचं पाणी ॲड केल्यामुळे सार आपला घट्टसर राहतो। टोमॅटो आणि पाणी असं वेगळं होत नाही। आपण जे ताटामध्ये गरम पाणी करत ठेवलं होतं तेही ॲड करून घेऊया। या सारावरती कट केलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची व या साराला खळखळून उकळी आणून द्यायची। खळखळून उकळी आली आहे। हा टोमॅटोचा सार जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त घट्टही करायचा नाही। तुम्ही बघू शकता इतकं सैलसर सार आपल्याला ठेवायचं आहे। 2 मिनिट झाले आहेत। आता आपण याच्यावरती पुन्हा एकदा कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊ आणि गॅस फ्लेम बंद करून घेऊयात। तुम्ही बघू शकता कोणत्याही फूड कलरचा वापर न करता ह्या टोमॅटो सारला किती छान रंग आला आहे। कधी आपण महिला रोज जेवण करून कंटाळलेल्या असतो। मग अशा दिवशी हा झटपट होणारा टोमॅटो सार आणि जिरे भात किंवा फक्त वाफाळलेला भात असा मेनू तुम्ही करू शकता। आजची ही टोमॅटो सारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।